मी ॲडव्होकेट आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्टची आणि मी पंढरपूर मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहे. मी पंढरपूर मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहे. तर तुमची भेट आणखी झालेली नाहीये, पण मी 14 महिन्यांपासून त्यांच्या प्रोटेस्टमध्ये सामील आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली. मी त्याच्यावरती लेख पण लिहिलेले आहेत. दादांचं असं आहे की सामान्यातल्या सामान्य माणसांनी केलेली पोस्ट, केलेले लेखसुद्धा ते स्वतः वाचतात, त्याचा रेफरन्स घेतात. म्हणजे एवढं त्यांचं डाऊन टू अर्थ काम आहे, एवढं त्यांचं वाचन आहे. ॲडव्होकेट आहात, कायद्याच्या भाषेमध्ये काही महत्त्वाच्या बाबी किंवा या आरक्षण संदर्भातल्या बाबी काय सांगाल? कशा पद्धतीचं विश्लेषण कराल ह्या मुद्द्यावर? ट्रान्सपरन्सी आणि इफिशियन्सीचं एक जिवंत उदाहरण आणि क्वालिटी जर म्हणाल ना तर मनोजदादा जरांगे पाटील. मी ह्या पॉलिटिक्स सिस्टीमशी ना एवढी म्हणजे निगेटिव्हली टच आहे. म्हणजे निगेटिव्हली म्हणजे मी फक्त 1 ते 2 वेळा वोटिंग केलं आणि ते पण नोटाला. आजपर्यंतच्या लाईफमध्ये मी एज्युकेटेड आहे. नाही, मी एज्युकेटेड आहे. नाही, मी ट्रान्सपरंटली सांगते, कारण इथलं इन्व्हायरमेंट बघा तुम्ही. प्रत्येक जाती धर्माचे लोक आलेत. एक नाव आहे फक्त की मराठा आरक्षण, मराठ्यांवर अन्याय झाला म्हणून मराठ्यांचं आरक्षण. त्यांनी नंतर धनगरांचा प्रश्न उचलून धरला, मुस्लिमांचा उचलून धरला. असं काही नाही आहे. ट्रान्सपरन्सी आणि इफिशियन्सी एवढंच म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसबद्दल काय सांगाल? आता जसं की सर म्हटले की AC रूममध्ये बसून बैठका होतात, आमची इकडे उन्हात बैठका चालू आहेत. काय सांगाल या प्रोसेस? आणि तुम्ही जे कायद्याचं बोललात ना, तर एखादा कायदे तज्ज्ञ सुद्धा एवढा स्टेप बाय स्टेप जाऊ शकणार नाही. एवढं नॉलेज म्हणजे त्यांच्यावर ज्या कमेंट केल्या जातात, 3री शिकले 4थी, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. मी जर बघते ना, मी हायकोर्टचे जजेस पाहिले, सुप्रीम कोर्टाचे जजेस पाहिले, त्यांच्या ॲक्युरसी, इफिशियन्सी, क्वालिटी जी आहे ना ती मी दादांमध्ये पाहिली. आणि मला सुद्धा इच्छा झाली की बाबा आपण पॉलिटिक्समध्ये जाऊया. म्हणजे वोट न करणं इतकी निगेटिव्हिटी, आणि उमेदवार म्हणून इथं येणं, इथलं इन्व्हायरमेंट बघा तुम्ही. सगळ्या जातीचे लोक आहेत इथे. मोमेडियन लेडीजला आज एवढं दिलं जात नाही स्थान, त्यासुद्धा इथे आहेत. धनगर समाजाच्या लेडीज आहेत, सगळ्या प्रकारच्या लेडीज आहेत. म्हणजे जेंट्स तर आहेतच, लेडीज पण आहेत. इथं कुठलं कास्टिझम नाही, पूर्णपणे ट्रान्सपरन्सी. मागवण्यात आले होते त्यावेळेस अर्ज केलेला होता का तुम्ही? अर्ज केलेला होता, म्हणजे ऑनलाईन वगैरे टचमध्ये. अर्जाचं जे आहे ना सर, अर्जाचं असं होतं की जरी कुणाचा अर्ज द्यायचा राहिला, काही लोकांना इच्छा नव्हती, तर या ठिकाणी आता हे जे मुलाखतीला आलेले आहेत यांना तिथंही अर्ज दादाकडे देता येतो. म्हणजे असं नाही की बाबा देता येत नाही. अहो इथं सगळं ओपन आहे राव. सर्व ग्राउंड लेवल पासूनच सर्व चालतंय आणि जे पण सर्वसामान्यांना जे पण सिच्युएशन आहे त्या संदीप्रमाणे दिलेलं आहे. मी पश्चिम महाराष्ट्र तुम्ही जातो जो प्रस्थापित बीड आष्टीवरून आलो. साहेबांनी काम फक्त कुणबी याच्यासाठीच केलेलं आहे. जातीवाद कुठलाही प्रश्न साहेबांनी मांडलेला नाही आणि कधीच मांडलेला नाही. आणि आता इथून पुढे हे काम जे करणार आहेत साहेब, त्याच्यातही कुठलाही प्रश्न येणार नाही. सर्व जाती धर्म आणि संविधानानुसार काम होणार आहे. आणि इथून पुढे आपल्याला जे बी गोर गरीब शेतकरी वर्ग आहे, जे पछात आहेत, त्यांना सर्वांना सोबत घेऊन साहेब काम करणार आहेत. आणि सगळ्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम साहेब करत आहेत. भेटलो तसं, पण नॉर्मली झाली, कारण साहेब कामात आहेत, खूप वेळ नाही आहे. काय त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली या संदर्भात? काय चर्चा झाली? म्हणजे जसे जसे लोकसंख्या आहे गावामध्ये, काय आहे, कोणती म्हणजे कशा लोकांची मानसिकता आहे, त्या सर्वावर जो अभ्यास करून साहेबांना जे दिलेलं आहे मी, ते सर्व रेकॉर्ड आहेच. दादांनी किती उमेदवार, आता सुरुवातीला म्हणलं जात होतं की 288 उमेदवार उभे केले पाहिजे, परंतु कमी करतायत, त्याबद्दल काय सांगा? ते आता साहेबांचं जे वर्गीकरण दादा आहे, म्हणले की संपूर्ण बहुजन जर आपल्या सोबत आहे तर मग 288 सुद्धा ट्राय करायला काय हरकत नाही करणार साहेब. त्याच्यावर थोडा आधी विचार सर्व समाजांना एकत्र घेऊन ते विचार करणार आहेत. यांचं अजून यांच्या मुलाखती व्हायच्या आहे, यांना जायचं आहे. त्या म्हणजे जायच्या अगोदर तिथून सांगताय तर ते उमेदवारीसाठी आलेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतोय, आमचं असं असतं त्या डंके की चोटवाल्याला सांगतो बाप दाखवून आहे तर श्राद्ध कर. आमच्याकडे इथं न्याय असा असतो. आता ह्या माय मावल्या कुठून आल्या तुम्ही? बीड. तुम्ही हे पंढरपूरहून आल्या. म्हणजे इथं प्रत्येकाला हे आणि ओपन इथं कळतंय कुठल्या जिल्ह्यात चोरून लपून नाही. मनोज जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून बघताय तुम्ही, जे बोलायचं ते लाईव्ह बोलायचं, सगळं लाईव्ह चालू आहे इथं. म्हणजे तुम्ही मीडियावाल्यापासून काही लपून राहत नाही. तुम्हाला जे
हिंट लागते त्याच्यातून कळतं. आता इथं बघा, धमकीचा फोन कोणत्या तरी हरामखोराने दिला या ठिकाणी आपण बघू शकतो. तरी जरांगे पाटील ढाण्या वाघ, जरी त्यांचं वजन 35 किलोचं दिसत असलं पण ते बाबा अजूनही त्यांनी सांगितलं कोणाची तपासणी करू नका, येऊ द्या कोणता मायकाला आली तुम्हाला इथं ही ताकद आमची. मराठा आणि राजकारणात काही उमेदवार देण्याचा निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? खऱ्या अर्थाने तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या स्टेजपर्यंत आपल्याला येण्याची वेळ ही कोणी आणली आहे, ही महायुती सरकारने इथपर्यंत येण्याची वेळ आणलेली आहे. खरं तर आपलं राजकारण करणं आपला पिंडच नव्हता. मुळात जरांगी पाटलाची सुद्धा राजकारणाकडे जाण्याची इच्छा नव्हती, परंतु ह्या मार्गावर आणण्यासाठी सरकारला आपल्याला प्रवृत्त केलेलं आहे. आणि आजच्या घडीला जर आपण उभे जरी नाही केलं तर आणि पाडापाडी जरी नाही केलं तरी दोघांचाही त्या ठिकाणी फायदा होणार आहे. त्यामुळे याच्यामधून सुवर्ण मध्य जो आहे की काही ठिकाणी लढवायचे, काही ठिकाणी पाडायचे, अशी भूमिका इथं मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. आणि तीही समाजाच्या हितासाठी घेतलेली आहे, समाजाला विचारून घेतलेली आहे. समाजाने जेव्हा होकार दिला त्यावेळेसच दादांनी ही त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षणाचा लढा हा 50 वर्षापासून आपण लढतोय. गेल्या 22 वर्षापासून दादा लढताय. 14 महिन्यापासून आरक्षणाचा लढा हा तिथेच आंतरवाली सराटीमध्ये चालू आहे. तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हे कोणतं सरकार सोडत नाही. आम्ही यांना फेवर करा का त्यांना फेवर करा, आम्हाला आता पर्यायच नाही आमच्या समोर. त्यामुळे आता आमचे बांधव उभं राहणं हे अनिवार्य आहे. आणि आपल्या नाकावर टिचून महायुती सरकार ज्यांची मागणी नसताना, ज्यांचा आयोग नाही, ज्यांचं आंदोलन नाही, ज्यांचं शिफारस नाही, ज्यांचा आयोग नाही, अशांना 17 जातींना ओबीसी मध्ये टाकताय. मराठा समाज हा 14 महिन्यापासून लढतोय. अनेक बांधवांनी त्या ठिकाणी बलिदान दिलेले, अनेक बांधवावरती केसेस दाखल आहे. आज आमचे पोर 1-2 मार्कावरून मागे पडलेले आहे. याचं सरकारला कुठंही गांभीर्य दिसत नाही. म्हणून आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे. आम्हाला राजकारण करण्यामध्ये खूप काही इंटरेस्ट नाही, परंतु आता आम्हाला त्या सत्तेच्या त्या पदापर्यंत जावं लागणार आहे ज्या ठिकाणी आमच्या बांधवांना, मराठा समाजाला आरक्षण देता येईल. आणि म्हणूनच हा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. किती उमेदवार निवडून येऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? आणखीन तर तसा 288चा आकडा दादांनी दिलेला नाही, परंतु जवळपास 100 मतदारसंघ असे आहेत की ते मराठा बहुल आहेत. त्या ठिकाणी जर आणखीन तसे दादांनी उमेदवार दिलेलेच नाही आहे. दादासुद्धा आणखीन ह्या पुढच्या काही दिवसामध्ये रणनीती आखणार आहे. कुठे माणूस निवडून येऊ शकतो आणि कुठे नाही याचा अभ्यास होणार. त्याच्या अनुषंगाने दादा त्या ठिकाणी उमेदवार देणार आहे. पण एक माझ्या अनुषंगाने जरी म्हटलं तर 50 ते 60 उमेदवार हे कसेही निवडून येतात. तुम्हाला जर दादांनी जर सांगितलं तुम्हाला उमेदवारी द्यायची किंवा सांगितलं तर काय तुमची इच्छा काय? हा तर दादाचा आणि समाजाचा प्रश्न असेल. समाजाची सेवा करायचं जर मला त्या ठिकाणी म्हणजे चान्स मिळत असेल तर नक्कीच मी दादाच्या सोबत जाणार. पण दादा जर म्हटले मनशाताई उभं राहायचं नाही तर मी कधीच उभं राहणार नाही. कारण समाजकार्य हे आपण समाजाचा सेवा करण्यासाठी करतो, समाजाला न्याय मिळवण्यासाठी करतो, राजकारण करण्यासाठी नाही. पण आजची जी परिस्थिती आहे, आजची जी वेळ आहे ही समाजावरती कोणी आणलेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि जर मनोज दादा म्हटले की मनशाताई तुम्ही लढा तर नक्की लढेल. कुठल्या मतदारसंघात? मी संभाजीनगर पूर्वमधून आहे. तसं माझं गाव जे आहे कन्नडमध्ये आहे. तर मिळाला चान्स तर, नाहीतर माझं कुठलाही इंटरेस्ट नाही. काय सांगाल ताई? काय सांगाल आज मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे, राजकारणात काही उमेदवार देणार आहेत, कसं बघता या निर्णयाकडे? खरं तर राजकारण आमचं क्षेत्रच नाही आहे. राजकारणात आम्हाला जायचंच नव्हतं. सरकारने आम्हाला भाग पाडलाय उतरायला आणि दादांनी जी दिशा ठरवली तीच दिशा आता मराठी ठरवली. ताई काय सांगाल तुम्ही, काय भावना आहे तुमच्या? यात खरं तर राजकारण हे क्षेत्रच नाही खरं मराठ्यांचं. आणि हा लढा आज 14 महिन्यापासून एवढा सुरू आहे. तर सरकारने आज या वेळेपर्यंत आणून पोहोचवलेला आहे दादांना. तर दादा जे म्हणतील तेच आम्हाला मान्य असणार. बरं, हा लढा सुरू झाला होता मराठा आरक्षणापासून तर आता राजकारणापर्यंत आला. लढा भरकटला असं म्हणता येऊ शकतं का? ट्रॅकवर आहे, काय सांगा? नाही, लढा अगदी ट्रॅकवरच आहे. लढा हा भरकटलेलाच नाही, पण सरकारने आम्हाला हे वेगळं पाऊल उचलायला भाग पाडलेला आहे. आता जी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे, ओबीसी मधून आरक्षण हवंय, उमेदवार दिले, निवडून जरी आले तर ही मागणी पूर्ण होऊ शकते का? काय वाटतं? आता दादांनी जर मराठा समाजाचे उमेदवार जर दिले जिथं येऊ शकतात तिथले, तर 100% आमचं कुठंतरी आम्हाला न्याय मिळू शकतो.